गुड मॉर्निंग. आज आपण सूट कमिशन आणि रिबेट या घटकावर आधारित स्वाध्याय 28.1 व स्वाध्याय 28.2 सोडवणार आहोत. आता पहिला प्रश्न पहा. एक दुकानदार मोबाईलच्या छापील किमतीवर 12% सूट देतो. त्यानं एक मोबाईल 26,400 रुपयाला विकला, तर त्या मोबाईलची छापील किंमत किती? आता मी इथे एक गुणोत्तर तयार करतो. त्यामध्ये अंशामध्ये मी छापील किंमत लिहिणार आहे पहा, आणि छेदामध्ये विक्री किंमत लिहिणार आहे. अंशामध्ये छापील किंमत आणि छेदामध्ये विक्री किंमत. आता मला सांगा, अंशामध्ये काय लिहितं? 12% सूट. म्हणजे आपण छापील किंमत जर 100 मांडली, तर सांगा विक्री किंमत किती असेल रे? 12% सूट देणार दुकानदार ग्राहकाला, म्हणजे त्या 100तलं तो 12 रुपये कमी करणार आहे. म्हणजे विक्री किंमत किती होणार? 100तून 12 वजा करा. 88. बरोबर आहे, 88 रुपये ही त्या वस्तूची विक्री किंमत असेल. आता पुढच्या वाक्यामध्ये 26,400 रुपयाला मोबाईल विकला, म्हणजे 26,400 ही काय छापील किंमत का विक्री किंमत येणार सांगा? विक्री किंमत. अगदी बरोबर, विक्री किंमत. आणि छापील किंमत काढायची आहे. आपण अंशामध्ये छापील किंमत x मानूया. आता तिरकस गुणाकार केला पहा. 100 गुणिले 26,400. आता पहिल्या तिरकस गुणाकारात x गुणिले 88 आहे. त्यातला 88 डावीकडून उजवीकडे नेल्यावर काय झालं? छेदामध्ये गेलं. आता ह्या 22च्या पाड्यातील संख्या आहेत बघा. 22 चौक 88, 22 एके 22 आणि 22 दोन्ही 44, आणि त्याच्यावरचं हे 2 शून्य. पुन्हा 4 एके 4, 4 त्रिक 12 आणि त्याच्यावरचं हे 2 शून्य. म्हणजे 100 गुणिले 300 करा. ते नाव एकूण हे 2 झिरो आणि ते 2 झिरो, म्हणजे 4 झिरो आहे ना. म्हणजे त्या मोबाईलची जी छापील किंमत आहे, की जी आपण x मानली होती, त्याची किंमत किती आली? 30,000. म्हणजे उत्तर पर्याय क्रमांक 1 हे आहे. ठीक आहे. आता आपण दुसरा प्रश्न पाहूया. एका यंत्राची छापील किंमत 5,000 रुपये आहे. दुकानदार छापील किमतीवर 10% सूट देतो. जर ते यंत्र दुकानदाराने 4,250 रुपयाला खरेदी केले असेल, तर त्याला किती नफा होईल? आता जे पहिलं वाक्य आहे आणि जे दुसरं वाक्य आहे, पहिल्या वाक्यामध्ये तुम्हाला काय दिलेलं आहे? छापील किंमत दिलेली आहे 5,000, आणि दुसऱ्या वाक्यामध्ये छापील किमतीवर किती सूट दिलेली आहे? 10 सूट दिलेली आहे. म्हणजे आपण पहिल्या वाक्यावरून पहिल्यांदा आपण काय करूया? विक्री किंमत काढूया. मगाशी आपण काय लिहिलं होतं अंशामध्ये सांगा? अंशामध्ये छापील किंमत लिहिली होती की नाही, आणि छेदामध्ये काय लिहिली होती? विक्री किंमत. या पद्धतीनं करूया. 10% सूट, याचा अर्थ 100 रुपये जर छापील किंमत असेल, तर विक्री किंमत किती रे? 10% सूट आहे, म्हणजे 100तून 10 वजा करून विक्री किंमत काढायची. किती होणार विक्री किंमत मग? 90. आता छापील किंमत 5,000, म्हणजे अंशामध्ये आपण छापील किंमत 5,000 लिहिणार आहे. अंशामध्ये आपण छापील किंमत किती लिहूया? 5,000 लिहूया. आणि छेदामध्ये विक्री किंमत म्हणजे x लिहूया. आता तिरकस गुणाकार करू. 100 गुणिले x मधलं x लिहितो, आणि दुसरा तिरकस गुणाकार 90 गुणिले 5,000, आणि x गुणिले 100 मधला जो 100 आहे तो डावीकडून उजवीकडे आल्यावर कुठे जाणार? छेदामध्ये जाणार.
आता या 2 झिरोला हे 2 झिरो कट करा. 9 आणि 5चा 4,500, गुणाकार 4,500. हा ही x ची किंमत. x म्हणजे काय रे? x म्हणजे छेदामध्ये असणारी विक्री किंमत. x म्हणजे काय? विक्री किंमत. आता शेवटचं वाक्य वाचा. विक्री किंमत आपल्याला मिळाली आणि विचारले जर ते यंत्र दुकानदाराने 4,250 रुपयाला खरेदी केली असेल म्हणजे ही खरेदी किंमत आली आणि नफा काढायची. मग खरेदी किंमत आणि विक्री किमतीवरून नफा काढण्याचं सूत्र सांगा. काय वजा काय? विक्री किंमत वजा खरेदी किंमत. नफा बरोबर विक्री किंमत वजा खरेदी किंमत. मग आपण विक्री किंमत किती काढली? 4,500. बरोबर. आणि खरेदी किंमत तिसऱ्या वाक्यामध्ये किती दिली? 4,250. हा करा वजा बाकी मग किती? 250. 250 म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे याचं उत्तर आहे. पुढचा तिसरा प्रश्न पहा. एका टेबलाची छपील किंमत 5,500 रुपये आहे. विक्रेत्या या किमतीवर -10% सूट देतो. तरीही विक्रेत्यास -10% नफा मिळतो. तर त्या टेबलाची खरेदी किंमत किती? आता एकंदरीत पूर्ण वाक्य वाचल्यानंतर तुमच्या लक्षात येईल. तुम्हाला छपील किंमत दिलेली आहे. त्यानंतर -10% दिलेली आहे. आणि शेवटी -10% नफा पण दिलेला आहे. असं कोणतं सूत्र आहे की ज्या सूत्रामध्ये खरेदी किंमत, छपील किंमत, -10% सूट, -10% नफा या शब्दांचा समावेश आहे? माहिती आहे का? असं कोणतं सूत्र आहे की ज्या सूत्रामध्ये या चारीचा वापर केलेला आहे? बोला. खरेदी किंमत बरोबर छापील किंमत गुणिले कंसात 100 वजा 10% सूट छेद 100 अधिक 10% नफा. करेक्ट. व्हेरी नाईस. खरेदी किंमत बरोबर छापील किंमत गुणिले 100 वजा 10% सूट. 100 वजा 10% सूट आणि छेदामध्ये 100 अधिक 10% नफा. आता या सूत्रामध्ये आपण किमती ठेवूया. सांगा छापील किंमत किती दिलेली आहे? 5,500. 5,500 कंसामध्ये 100 वजा 10% सूट किती दिलेली आहे? 10 आणि छेदामध्ये 100 अधिक 10% नफा. नफा किती दिलेला आहे? 10. आता उजवी बाजू आपण सोडवूया. 5,500 गुणिले पहिला कंस सॉल्व्ह करा. 100 मधून 10 मायनस केल्यावर किती येणार वजाबाकी? 90. आणि 100 मध्ये 10 ऍड केल्यावर किती येणार बेरीज? 110. हा झिरोला कट. 11 एके 11. आता त्या 11 55 आणि त्याच्यावर एक झिरो. किती तो गुणाकार? 5 आणि 9चा 45 आणि वरचं 2 झिरो. 4,500. खरेदी किंमत आहे ती 4,500. पर्याय क्रमांक 2 वर आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 4. एका साडीच्या छापील किमतीवर 20% सूट देऊन दुकानदारास 20% नफा होतो. साडीची खरेदी किंमत 1,500 असल्यास छापील किंमत किती? आता इथं पण 10% दिलेला आहे, 10% नफा दिलेला आहे, खरेदी किंमत दिलेली आहे आणि छापील किंमत विचारली. म्हणजे मला वाटतं ह्याच्या अगोदरचं सूत्र वापरायचे. सांगा आत्ताचं सूत्र. आता सांगितलेलं सूत्र रिपीट करा. खरेदी किंमत बरोबर छापील किंमत गुणिले कंसात 100 वजा 10% सूट छेद 100 अधिक 10% नफा.
उजवी बाजू छपेल किंमत गुणिले कंसात 100 वजा शेकडा सूट आणि छेदामध्ये काय 100 अधिक शेकडा नफा. बरोबर. आता या सूत्रामध्ये खरेदी किंमत तुम्हाला दिलेली आहे 1500, म्हणजे डाव्या बाजूला खरेदीच्या खाली 1500 लिहा. आता छापेल किंमत काढायची. मी छापेल किंमतीला इथे x मानतो. ब्रॅकेट मध्ये 100 वजा शेकडा सूट. शेकडा सूट किती आहे 20%. ते 20 ठेवतो आणि छेदामध्ये 100 अधिक शेकडा नफा म्हणजे 20% 20. नफा आहे, म्हणजे तो शेकडा नफा 20 लिहूया. आता हे सोडवूया. 1500 इज इक्वल टू गुणिले ब्रॅकेट मध्ये वजा किती 100 20 वजा करा 80. 80 आणि छेदामधील बेरीज करा 120. आता या 80 मधला 0 120 मधल्या 0 ला कट. 4 दोन्ही 8 आणि 4 त्रिक 12. आता 2/3 डावीकडे घ्या. गुणाकार व्यस्त होईल आहे की नाही. 2/3 च्या उलट होणार 3/2. आणि जर सिम्प्लिफाय करा बे 1 बे, बे 7 14, बे 5 10 आणि 0 ला 0. 3 0 0 3 5 15 चला 1 3 7 21 आणि 1 22. 2250. 2250 असणारा पर्याय क्रमांक 4 हे याचं उत्तर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न क्रमांक 5. वस्तूची किंमत 15% वाढवून त्यावर शेकडा 5 सूट दिली तर शेकडा नफा किती झाला. बघा आता आपण या गणितामध्ये काय करूया. दोन गुणोत्तर समजा वस्तूची किंमत 15% वाढवून त्यावर शेकडा 5 सूट दिली तर शेकडा नफा किती. आता मूळ जी किंमत आहे ती आपण 100 मानूया. मूळ किंमत किती मानूया 100 मानूया. आता 15% वाढवली म्हणजे 100चा किती टक्के करावं लागेल रे 115. हा 115% करावं लागेल. 100 ला 100 कट झालं. 115 15% किंमत वाढवल्यामुळे नवीन किंमत किती झाली वस्तूची 115 झाली. आता वस्तूची किंमत 115 आणि त्यावर पुन्हा शेकडा 5 सूट दिली आहे की नाही. म्हणजे 115चा किती टक्के पुन्हा करूया 5% सूट दिली ना, म्हणजे 100तून 5 वजा करा 95%. 95. 95% करतो. बघा 5 न भाग जातोय 5 दुनी 10 0 ला 0 5 दुनी 10 5 त्रिक 15. आता पुन्हा वरचा गुणाकार करूया. 23 5 किती 115 ना. चला 11. पुन्हा 23 9 किती रे 23 9 207. 207 आणि हातचा किती 11. 208 209 ना. किती आलं पुन्हा एकदा बघा 23 5 115 चला 11. पुन्हा 23 आणि 9चा गुणाकार किती 207. चला 2 9 18 207 बरोबर आहे. म्हणजे आता हातचा 11 मिळवायचा 8 1 218. 218 आणि भागिले किती 20. आता सिम्प्लिफाय करा 20 1 20 20 0 0 185 राहिले. 20 9 180 राहिलं 5 त्यावर घेतलं 0 20 2 40 राहिले 10 त्यावर घेतलं 0 20 5 100.
म्हणजे ही झाली नवीन किंमत, म्हणजे 5% सूट दिल्यानंतरची किंमत. मग मूळ किंमत आपण किती मानली होती रे? 100. आणि आत्ताची किंमत यातून वजा केलं की शेकडा नफा मिळेल. 109.25 वजा 100 किती वजाबाकी आली? 9.25. 25. एवढा नफा. म्हणजे पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 3. यानंतर पुढचा प्रश्न क्रमांक 6. एक दुकानदार कॅमेऱ्याच्या छापील किमतीवर 8% सूट देतो. त्यानं एक कॅमेरा 6,400 रुपयाला विकला, तर त्या कॅमेऱ्याची छापील किंमत किती? आता इथं कोणतं सूत्र वापरायचं? सूत्र न वापरता आपण डायरेक्ट मगाशीच गुणोत्तर तयार करूया. अंशामध्ये काय लिहिलं आपण मगाशी? छापील किंमत. आणि छेदामध्ये काय लिहिलं? विक्री किंमत. आता 8% सूट आहे, म्हणजे 100 रुपये छापील किंमत असणारी वस्तू किती रुपयाला विकली जाणार? 8 रुपये कमी करा 100तून. 92. 92. आता पुन्हा तुम्हाला छापील किंमत विचारलेली आहे, म्हणजे छापील किंमत अंशामध्ये आपण x मानूया. आणि तो कॅमेरा किती रुपयाला विकला? ती विक्री किंमत. विक्री किंमत किती येणार मग? 4,600. तिरकस गुणाकार 92 गुणिले x मधलं x लिहितो. दुसरा तिरकस गुणाकार 100 गुणिले 4,600. आता 92 जे गुणिले होतं ते डावीकडे आल्या उजवीकडे आल्या जाणार छेदामध्ये जाणार. आता बघा 46 एके 46 आणि त्याच्यावर 2 शून्य. आणि 46 ची दुप्पट किती? 92. पुन्हा बे एक बे, बे पंचे 10 आणि 0. म्हणजे 100 गुणिले 50. म्हणजे 5 किती शून्य येणार? 5,000. 5,000. 5,000. 5,000. म्हणजे त्या कॅमेऱ्याची जी छापील किंमत आहे ती किती आली? 5,000. अशा 5,000. पद्धतीने अध्याय 28.1 मध्ये मला वाटतं 6 उदाहरणं होती ती आपली पूर्ण झालेली आहेत. 28.2 पाहूया. पहिला प्रश्न आहे, गोपीचंद 50,000 रुपयाच्या खरेदीवर 40% सूट देतो. हिरालाल तेवढ्याच रकमेच्या खरेदीवर प्रथम 25% सूट देतो व आलेल्या रकमेवर पुन्हा 15% सूट देतो. तर हिरालालला गोपीचंद पेक्षा किती रुपये कमी अथवा जास्त मिळतील? आता मी गोपीचंदच्या व्यवहारासाठी जी वापरतो. गोपीचंद मधलं पहिलं इंग्रजी कॅपिटल वर्णाक्षर जी वापरलं. आता खरेदी किंमत किती आहे गोपीचंदची? 50,000. गोपीचंदची खरेदी किंमत किती आहे? 50,000. तो 40% सूट देतो. किती टक्के सूट देतो? 40%. म्हणजे किती टक्के रक्कम घेतो रे तो ग्राहकाकडून? 40% सूट देतो म्हणजे किती टक्के रक्कम ग्राहकाकडून घेतो? 100तून 40 वजा करायचे. 60%. हा, म्हणजे आपण काय करूया? 60% करूया याचा. म्हणजे त्या गोपीचंदला किती रुपये मिळत आहेत 50,000 रुपयाची वस्तू विकून हे आपल्याला काढायचे. आता या 2 झिरोला हे 2 झिरो कट. 5 30 आणि हे 2 आणि हे 1 असं 3 झिरो येणार. म्हणजे गोपीचंदला 30,000 रुपये मिळाले. किती रुपये मिळाले गोपीचंदला या व्यवहारामध्ये? 30,000. आता त्याच्या जोडीला दुसरा कोण आहे? हिरालाल आहे. हिरालाल मधलं पहिलं अक्षर मी एच वापरतो. आता हिरालालनं तेवढीच रक्कम आहे, म्हणजे 50,000 रुपयेच काय आहे? तर खरेदी आहे. मग आता बघा, पहिल्यांदा 25% सूट दिली, म्हणजे किती टक्के घेणार आहे तो ग्राहकाकडून? 100तून 25 वजा करा. 75%. मग मी पहिल्यांदा 75% करतो. आता या 2 झिरोला हे 2 झिरो कट झालं. अगोदर 2 झिरो म्हणतो 75 आणि 5चा गुणाकार 5 5 25 चला 2 37,500. 37,500. बरोबर आहे. 37,500 झालं. आता विचारलंय आलेल्या रकमेवर पुन्हा 15% सूट देतो.
मग आलेली रक्कम कुठली? 37,500. आता याच्यावर पुन्हा 15% सूट देतो, म्हणजे किती टक्के रक्कम घेतो तो ग्राहकाकडून? 100तून 15 वजा करायचं. 85%. त्याला 85% करणं गरजेचं आहे. मग ह्या 2 झिरोला हे 2 झिरो कट. 375 आणि 85चा गुणाकार करा. 31,875. 31,875. 31,875. अगदी बरोबर. हा, आता मला सांगा, हिरालालला किती रुपये मिळालं होतं? 30,000 रुपये मिळालं होतं. आणि सॉरी, गोपीचंदला 30,000 रुपये मिळालेलं होतं आणि हिरालालला किती रुपये मिळालं? 31,875. मग जास्त रुपये कोणाला मिळाले? हिरालालला का गोपीलालला? हिरालालला मिळणारी रक्कम ही गोपीचंद पेक्षा जास्त आहे. मग हिरालालला किती मिळालं? 31,875 आहे की नाही? आणि गोपीचंदला किती मिळालं होतं? 30,000. किती वजा बाकी? 1,875. बरोबर आहे. मग हिरालालला गोपीचंद पेक्षा 1,875 रुपये जास्त, म्हणजे पर्याय कुठला रे? पर्याय क्रमांक 3. बरोबर, पर्याय क्रमांक 3. ठीक आहे, पुढचा प्रश्न. लक्ष्मणरावांनी 10,500 शेअर्स विकत घेतले, त्यावर 0.5% दलाली दिली, तर दलालीसह शेअरची खरेदी किंमत किती? आता आपण पहिल्या दलाली काढूया. दलाली बरोबर विक्री किंमत गुणिले शेकडा दलाली असं सूत्र आहे बघा. लिहून घ्या वाटल्यास माहित नसेल तर. दलाली बरोबर विक्री किंमत गुणिले शेकडा दलाली. मग विक्री किंमत किती आहे? 10,500 आणि शेकडा दलाली किती आहे? 0.5% म्हणजे 0.5/100. आता या 2 झिरोला हे 2 झिरो कट. 105 ची 5 पट करा. 5 5 25, चला 2. 52.5. 52.5. दशकाच्या नंतर एक अंक म्हणजे 52.5 ही झाली दलाली. आता विचारले दलाली सह शेअरची खरेदी किंमत किती? म्हणजे आता कोणाची बेरीज करावी लागेल? 10,500. 10,500 मध्ये दलाली ऍड करायची. दलाली किती आली या? 52.5. करा बेरीज. 5ला 5, 2ला 2, 5ला 5, 5ला 5, 0ला 0 आणि 1ला 1. 10,552 रुपये आणि 50 पैसे. म्हणजे याचं पण उत्तर काय येते? पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न आहे. एका दुकानदारानं 20 वस्तूच्या खरेदीवर 5 वस्तू फुकट दिल्या, तर शेकडा किती टक्के सूट दिली? एक आपण उदाहरण घेऊया. 20 आपण खरेदी किंमत घेऊया. मग विक्री किती होणार आहे? 20 वस्तूवर 5 वस्तू फुकट दिल्या, म्हणजे 25 वस्तू या ठिकाणी आपल्याला मिळाल्या. आणि आपल्याला काढायचे जे प्रमाण आहे तिथं उलट आहे. किती टक्के सूट दिली? म्हणजे विक्री किंमत जर 100 असेल तर खरेदी किंमत किती? आता इथं तिरकस गुणाकार जर केला तर 100 आणि 20चा गुणाकार 2000 आणि भागिले 25. 25 8 200 आणि 0ला 0. म्हणजे 100 रुपये जर विक्री किंमत असेल
तर 80 रुपये ही खरेदी किंमत असेल. विक्री किमतीतून खरेदी किंमत वजा केल्यावर काय आलं? 20 सूट आली. 20% सूट. म्हणजे याचं उत्तर पर्याय क्रमांक 1 हे आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न क्रमांक 4. सदाभाऊने आंब्याची 300 कलमे प्रत्येकी रुपये 250 याप्रमाणे विकली. विक्रीतून सदाभाऊंना शेकडा 2% दरानं अडत मिळाली. तर सदाभाऊंना किती रुपये मिळाले? पहिल्यांदा आपल्याला विक्री किंमत काढली पाहिजे. आंब्याची किती कलम आहेत? 300 कलम आहेत. आणि एका कलमाला एक कलम किती रुपयाला विकलं? 250. आता गुणाकार करू 25 आणि 3चा 75 आणि 75,000. म्हणजे जी विक्री किंमत आहे ती किती मिळाली? 75,000. सदाभाऊ हे अडते आहेत. मग अडत्यांना अडत मिळते, अडत स्वरूपामध्ये रक्कम मिळते. पण जर सूत्र माहित नसेल तर ते पण लिहा. अडत बरोबर विक्री किंमत गुणिले शेकडा अडत. अडत बरोबर जसं आपण दलाली बरोबर विक्री किंमत गुणिले शेकडा दलाली पाहिलं, तसं कमिशन बरोबर विक्री किंमत गुणिले शेकडा कमिशन, तसं अडत बरोबर विक्री किंमत गुणिले शेकडा अडत. विक्री किंमत गुणिले शेकडा अडत. आता विक्री किंमत किती आली आपली वर मगाशी? 75,000. आणि किती टक्के अडत मिळाली सदाभाऊंना? 2%. 2% कसं लिहायचं? 2/100. या 2 झिरोला हे 2 झिरो कट करा. 0 बे 5 10, चला 1 बे 7 14 1 1500. 1500 एवढी सदाभाऊंना अडत मिळाली. म्हणजे पर्याय क्रमांक 2. त्यानंतर प्रश्न क्रमांक 5. समान किंमत असलेल्या 2 वस्तूवर अनुक्रमे 10% व 12% सूट दिल्यानंतर त्या 2 सुटीमधील फरक रुपये 12 आहे. तर त्या वस्तूची छापील किंमत किती? आता आपण हे पर्यायावरनं जर उत्तर काढलं तरी चालेल. आता मी पर्याय या ठिकाणी डायरेक्ट तुम्ही क्रमाने घेऊ शकता, परंतु मी 600 छापील किंमत घेतो. छापील किंमत किती मानली? 600. हा, आता मला सांगा, पहिल्यांदा आपल्याला काय करावं लागेल? जी छापील किंमत आपण 600 मानलेली आहे, पहिल्या वस्तूवर किती टक्के सूट दिली रे? 10% सूट दिली. 10% सूट दिली म्हणजे किती टक्के काढावं लागेल? 100तले त्याने 10 रुपये कमी केले, म्हणजे 90% करावं लागेल. म्हणजे विक्री किंमत नाही गेली. मग 600चा मी 90% करतो. ह्या 2 झिरोला हे 2 झिरो कट करा. गुणाकार 90 आणि 6चा 540. आणि त्याच वस्तूवर 12% सूट दिली. आपण छापील किंमत 600 मानलेली आहे. 12% सूट म्हणजे किती टक्के रक्कम घेणार? तो ग्राहकाकडून 100तून 12 वजा करा. 88. ह्या 2 झिरोला हे 2 झिरो कट करा. करा गुणाकार. 6 8 528. हा 528. आता या 2 या ठिकाणी सुरुवातीला जी सूट दिली, सुरुवातीला किती सूट दिली रे? 600 रुपयाची वस्तू 540 ला विकली, म्हणजे सूट किती दिली? 60 सूट दिली. टक्केवारी नाही. 600 छापील किमतीची वस्तू किती रुपयाला विकली? 540 ला विकली. मग छापील किमतीतून विक्री किंमत वजा केल्यावर सूट किती आली? 540 वजा केल्यावर 60. आणि दुसरी वस्तू पण 600चीच आहे, ती कितीला विकली? 528 ला विकली. मग 600 मधून 528 वजा करा. 72 ना. म्हणजे दुसऱ्या विक्रीत 72 रुपये सूट दिली आणि पहिल्या विक्रीमध्ये 60 रुपये सूट दिली. आता या 2 सुटी मधला फरक बघा किती येतोय? 12. 12. सुटीतील फरक 12 दिलेला आहे.
मग सुट्टीतील फरक 12 बरोबर आला म्हणजे आपण घेतलेली छापील किंमत 600 काय आहे बरोबर आहे. असं आपण पर्यावरण सुद्धा हे उत्तर काढू शकतो. ठीक आहे. अशा पद्धतीने आज आपण सूट कमिशन आणि रिबेट या स्वाध्याय 28.1 मधील 6 उदाहरणं पाहिली आणि स्वाध्याय 28.2 मध्ये पुन्हा 5 उदाहरणं पाहिली. ठीक आहे, बस करूया. ओके, बाय.